धक्का देऊ शकतात असे दोन्ही संघ आणि या दोन्ही संघातील एक एक सक्षम खेळाडू आमच्यापर्यंत इथे पाठवणं आवश्यक आहे। हा स्पर्धेचा नियम आहे। आपला दोन्ही संघाचे एक एक 12 खेळाडू इथे असणं आवश्यक आहे। तर बॉस फायटर साखर संघ आणि त्याचबरोबर नागेश्वर आवाज संघाचा एक खेळाडू, दोन्ही संघाचे एक एक खेळाडू आपण इथे उपस्थित व्हा। नागेश्वर आवाज संघाचा 12 खेळाडू उपस्थित आहे। प्रणय आणि अमित जोडी आपल्याला पाहायला मिळते। फलंदाजीसाठी प्रणय आणि अमित, तर गोलंदाजीसाठी यंग टॅलेंट आपण पाहतोय। रोनित नाखवा आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। पहिलं षटक घेऊन स्ट्राईक वरती अलिबाग ट्रेंड्स क्रिकेट मधील आपण पाहिलं बरेचशी गावं बरेचसे खेळाडू ज्यामधील आपण पाहिलं ज्यांनी खऱ्या अर्थाने आपलं नाव कमवलंय। मग आवाज गावातील या खेळाडूचा पण नाव उल्लेख करणं नक्कीच आवश्यक आहे, ज्याने आयएसपीएल में ब्लू तिकीट पटकावलं होतं असा अमित पारकर स्ट्राईक वरती। पहिला चेंडू आपण पाहिला कव्हर पंचचा घेऊन काढलाय, क्षेत्र थोडंसं फंबल करतोय मात्र चेंडूला त्याने फील्ड केलंय त्यामुळे ते धावेचा प्रयत्न होत नाहीये। पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती योग्य दिशेला टाकला जातोय, चांगल्या वेगाने चेंडू टाकला जातोय। या चेंडू कोणती धाव येत नाही, डॉट बॉल नाही, निर्धार चेंडू आपण पाहिलं तर षटकाची आपल्या सुरुवात रोनित नाखवाने केले। बॉस फायटर साखर संघ सज्ज झालाय। दोन्हीचा हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हळवा पण खेळून काढलाय। इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र दोन्ही फलंदाज काहीशा द्विधा मनस्थिती आपल्याला पाहायला मिळाले, धाव घ्यायची की नाही। मुख्यत्वे आपण पाहिलं तर दोन्ही चेंडूवरती सोख खेळण्यापेक्षा केवळ चेंडूला ढकलण्याचं काम केलंय ते म्हणजे अमितने। त्याला कल्पना आहे 5 षटकांचा सामना आहे, 5 षटकांमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला संधी मिळते। काहीशा धावा काही पहिल्या षटकामध्ये नाही आल्या तर त्यानंतर पण धावा जमवू शकतो, मोठे सोख खेळू शकतो जर आपण सेट झालो तर। यावेळेस बॅकफुटला जाऊन आपण पाहतो चेंडूला भिरकण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्रीय चेंडूच्या खाली आणि फलंदाज अमित पारकर बॅक टू डगआउट। फर्स्ट खूप कमी वेळा हे चित्र आपल्या मैदानात पाहायला मिळतं। धावफलकावर जिथे चेंडू धावांची संख्या, धावांची पाटी कोरी आणि विकेटच्या कॉलम मध्ये आपल्याला विकेट पाहायला मिळते। तिथे पहिला फलंदाज बाद झाला 0 धावसंख्येवरती। धावांचा भोपाळी न फोडता 3 चेंडूचा सामना करताना अमित पारकर इथे तंबूच्या आश्रया माघारी परतलाय। यानंतर फलंदाजीसाठी आपण पाहतोय समीर पारकर आपल्याला पाहायला मिळतोय। मी त्याला नेहमीच ओल्ड इज गोल्ड असं म्हणतो, कारण ज्या पद्धतीचा त्याची शरीर ज्या पद्धतीचा जो खेळाडू आहे, एखाद्या तरुण खेळाडूला लाजवेल असं बऱ्याच वेळेला चांगला फिटनेस त्याच्याकडून पाहायला मिळतो। मोठे सोख खेळणं, ऐन क्षणी चांगली गोलंदाजी करणं, चांगलं क्षेत्ररक्षण व्यूहरचना, एक चांगला संघ त्याच्या देखरेखीखाली आपण पाहतोय तयार झालेला आहे, म्हणजेच नागेश्वर संघ। तोच समीर पारकर आपण पाहतोय स्ट्राईक वर येतोय। दुसऱ्या बाजूला रोनित नाखवा, मी आधीच म्हटलं यंग टॅलेंट आहे आणि त्याने पहिल्या षटकात ते दाखवून दिलंय की कर्णधाराने माझ्या हाती चेंडू सुपूर्द केले तो उगाच नव्हे, कारण माझ्याकडे ती क्षमता आहे, माझ्याकडे ती कॅपॅसिटी आहे, माझ्याकडे ते कौशल्य आहे, जिथे मी प्रतिस्पर्धी संघातील चांगल्या चांगल्या फलंदाजांना रोखू शकतो किंबहुना बाद देखील करू शकतो। यावेळेस चेंडू वेगवान टाकण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल उजव्या दूरवर, पंचांचा इशारा तो वाईटचा। जेव्हा जेव्हा चेंडू खेळण्याच्या मध्ये बाहेरचा असतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अवलंब केला जातो। चेंडूला वाईट घोषित केलं जातं आणि अवांतरची धाव ही फलंदाजी करण्यास संघाला दिली जाते। या अवांतर धावेने आपण पाहिलं तर धावफलकाला सुरुवात होते। आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला असताना धावफलकाची स्थिती आपण पाहिली तर 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर। पंचांच्या डावीकडून रोनितचा हा पुढचा चेंडू, यावेळेस चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच दिशा, सलग दुसरा वाईट येतोय। सलग 2 चेंडू 2 वाईट देत आपण पाहतो। इथे धावांची गती वाढली जाते, 2 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। समीर पारकरला आपण पाहिलं तर समीर पारकरकडे ज्या पद्धतीची कॅपॅसिटी आहे
त्याच्या रेंजमध्ये त्याच्या पाल्याचा चेंडू आला तर नक्कीच या चेंडूवरती मोठे स्ट्रोक तो खेळू शकतो, त्याचा प्रयत्न तो नक्कीच करेल. यावेळेस चेंडू चांगला शॉर्ट स्क्वेअर लेगला पण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रोटेक्शन आहे, त्यामुळे इथे कोणती धाव घेतली जात नाहीये. कौतुक करायला लागेल धोनीचं. पॉवरप्लेच्या षटकामध्ये बघा काय कमलीचं षटक हाताळलंय, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते, कशा प्रकारे पेस चेंज केला जातो, कशा प्रकारे वेगामध्ये नियंत्रण ठेवलं जात आहे आणि फलंदाजांना इथे हात मुख्य करण्याची संधी दिली जात नाहीये. धावा बनवण्यासाठी नागेश शर्मा संघातील फलंदाजांना इथे संघर्ष करावा लागतोय. इथे मात्र समीरच्या बाटून आलेला एक आकर्षक स्ट्रोक चेंडू जाईल स्ट्रेट डाउन द ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, षटकार.
कशा प्रकारचा तो फलंदाज आहे. यावेळेस एक चांगला चेंडू टप्पापर्यंत काहीसा बाहेर वरचा गेला चेंडू. या चेंडूला उजव्या बाहेर शफल होऊन कट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र सुदैवी म्हणेन ते म्हणजेच समीरचं, कारण बॅटच्या बाहेरची कडा न घेता चेंडू विसावला यशरक्षक हातात. यशरक्षक भूमिकेत आपण पाहतोय पंकज नाकवायला एक चांगला खेळाडू आहे. यशांच्या मागे चांगलं यशरक्षण त्यात क्षेत्रक्षणाची व्यूहरचना तो साकारतो. इथे चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा अप्रतिम टायमिंग आणि त्याहीपेक्षा अप्रतिम प्लेसमेंटच्या आधारावरती इथे 4 धावांची मोहर उमटवली जाते. येतोय चौकार. प्रकारे फलंदाजी केली जाते, कशा प्रकारे पॉवर जनरेट केली जाते आणि कशा प्रकारे प्लेसमेंट आहे, कशा प्रकारे रिक्त जागेच्या दिशेने चेंडूला भिरकवलं जात आहे, धावा जमवल्या जात आहेत. या षटकातील तिसरा चौकार आपण पाहतोय. आता मात्र चौकारांमध्ये डील करतेच म्हणावं लागेल समीर पारकर. यावेळेस चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय आणि मित्रांनो ही नेहमीच मोठ्या फलंदाजांची, चांगल्या फलंदाजांची निशाणी असते की ते चांगल्या चेंडूला सन्मान देतात आणि खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेतात. चांगली गोलंदाजी सुरू आहे. 5 चेंडूमध्ये 3 चौकार आलेत. म्हणजे 2 चेंडू निर्धाव आले असले तरी धावा चांगल्या पद्धतीने या षटकात आलेल्या आहेत. मागील 2 षटकाच्या तुलनेत हे षटक काहीच मागणं पाहायला मिळत आहे. यावेळेस चेंडू उजव्याच्या बाहेरचा स्क्वेअर कटचा एक लाजवाब फटका. चेंडू जाईल डीप पॉइंट सीमरशीच्या बाहेर. येतोय चौकार. पहिल्या षटकात रोनितने विकेट प्राप्त केली. दुसऱ्या षटकात सौजन्याने विकेट प्राप्त केली. विकेट ते प्राप्त करतायत मात्र धावांवरती रोख त्यांना लावता येते, धावांवरती अंकुश ठेवता येत नाही. दुसऱ्या बाजूला नागेश्वरवा संघ आपण पाहिलं ते का जिद्दीने सामना जिंकायचा आहे, किंबहुना या स्पर्धेत बक्षिसात पात्र व्हायचंय या उद्देशाने, याच हेतूने आपण पाहतोय मैदानात त्यांच्या बाजूने चांगला खेळ पाहायला मिळतोय. मात्र दुसऱ्या बाजूला पंकज नाखवाईन कंपनी हा संघ देखील कमी लेखू नका. हा संघ देखील अशा पद्धतीचा संघ आहे जे ह्यांनी आपला चांगला खेळ दाखवला तर इथे प्रत्येक संघाला या स्पर्धेत पराभूत करण्याची किमया ते साधू शकतात. त्या दरम्यान पंकज गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू वेगवान आपण पाहिलं, चांगली उंची आहे आणि त्याच उंचीमुळे आपण पाहिलं तर चांगली गती प्राप्त होते. त्याचबरोबर विकेट कडून म्हणजे खेळपट्टीकडून चांगलं साह्य मिळतं. टप्पापर्यंत चेंडू अतिरिक्त उसळी घेतोय. धावसंख्या 34 झालेली आहे. 3 षटक आणि 1 चेंडूचा खेळ झालेला आपण पाहतोय. पंकज नाखवा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि जयेश बघितलं तर नक्कीच नाराज आहे, कारण त्याला कल्पना आहे पहिला चेंडू होता तसाचा चेंडू होता. मात्र या चेंडू देखील त्याने तीच चूक केले. या चेंडूवरती देखील नो फुट मुवमेंट, फुटवर्कचा अभाव, पदलात्याची कमतरता, चेंडूच्या लाईन मध्ये येत नाही, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. आणि इथे जर आपण पाहिलं तर कोणतीही धाव मिळत नाही. सलग 2 चेंडू निर्धाव आलेत. इथे मात्र काहीसा दबाव आता वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही फलंदाज जयेश्वर मात्र या दबावाला हटवून एक चांगला खेळ त्याला करून दाखवा लागेल. स्लोअर 1 चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल
डाव्याशीच्या बाहेर इथे बघा आपल्याकडे असलेली कल्पकता, चातुर्य दाखवण्याचा प्रयत्न, काहीसं वेगळं करण्याचा, मिश्रण करण्याचा प्रयत्न, विविधता दाखवण्याचा प्रयत्न इथे पंकजचा होता. मात्र त्यामध्ये कुठची दिशा भरकटतोय, टप्पा चुकणं आणि त्यामुळे आव्हान स्वरूपाची धाव इथे मिळते आणि एका धाव धावसंख्या होते 35 धावा. आजच्या दिवसातील आपण पहिल्या फेरीतील सामने बघितलेत तर प्रत्येक सामन्यात आपल्याला जास्त धावसंख्या पाहायला मिळाली, जिथे 80+ धावा पहिल्या 2 सामन्यामध्ये आल्या. त्यानंतर मात्र पहिल्या फेरीतील तिसरा सामना एक थोडं लो स्कोरिंग म्हणता येईल, जिथे 50 धावा होत्या मात्र त्या डिफेंड केल्या गेल्या. त्यामुळे या मैदानात या खेळपट्टी मित्रांनो ज्या पद्धतीचा आपण खेळ कराल त्या पद्धतीचा रिझल्ट आपल्याला मिळेल. जर आपण चांगली फलंदाजी केली तर धावांचा डोंगर असता येईल, मात्र जर आपण चांगली गोलंदाजी या खेळपट्टी केलीत आणि आपल्या क्षेत्ररक्षकांची चांगली साथ असेल तर मात्र आपण लो स्कोर देखील डिफेंड करू शकता. हा या स्पर्धेचा नाही तर हा या संपूर्ण मैदानाचा इतिहास आहे. धावसंख्या आपण पाहिलेली आहे, धावसंख्या एकूण होते ती म्हणजेच 36 धावा, 3 चेंडू झालेले आहेत. ड्रीम्सcricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा सर्वांना पाहायला मिळते. यावेळेसचा चेंडू अतिरिक्त उसी घेणारा पंच या चेंडूवर नाखुश नाराज. पंचांचा इशारा येतोय म्हणजे वाईडचा. अवांतर धाव इथे मिळते आणि अवांतर धावेने धावसंख्या होईल 37 धावा. ड्रीम्सcricket.in च्या माध्यमातून एक चांगलं प्रक्षेपण, आमचा आवाज, त्याचबरोबर मैदानात होणाऱ्या सामन्यांदरम्यानच्या सर्व घडामोडी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील कौतुक असेल, त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक असेल. यावेळेस चांगला चेंडू, यॉर्करचा चेंडू बॅकफुटला जाऊन फलंदाज सज्ज होता. खराब चेंडू आला तर या चेंडू स्ट्रोक खेळायचंय, मात्र इथे चांगला चेंडू येतोय, त्या चेंडूला ऑनड्रॉयच्या पद्धतीत खेळून केलं जात आहे. एक धाव इथे मिळते. धावसंख्या झालेली 38 धावा. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. इथे गती परिवर्तन करताना गोलंदाज मात्र चुका करतोय. त्या चुकांचा फायदा फलंदाजी करण्यास संघाला फलंदाज निश्चितच होतोय. या आपण पाहिलं तर या व्हाईट बॉलने एकूण धावसंख्या झालेली 39 धावा. आता मात्र एक एक धाव करून आपल्या संघाला मोठ्या धावसंख्या घेऊन जायचंय, या उद्देशाने फलंदाजी तर निश्चितच सुरू आहे. मात्र इथे धावा जमवण्यासाठी फलंदाजांना विशेषतः जयेशला साथ द्यावी लागेल. आतापर्यंत समीरच्या पाठवून धावा आल्यात, मात्र हवी तशी साथ त्याला जयेशकडून लाभत नाहीये. त्या दरम्यान एक भन्नाट वेगाने टाकला चेंडू पण पाहतोय, काय वेगवान चेंडू बघा. चेंडूचा वेग इतका जास्त होता की फलंदाची बॅट येण्याच्या आधीच चेंडू त्याला चकवत यश शीर्षकाजवळ पोहोचला होता. पंकज नाखवाचे ते कौतुक करावं लागेल. मी आधीच म्हटलं एक चांगला खेळाडू आहे आणि जर त्याच्या संघाचा विचार केला, नेहमी त्याचा खेळ जेव्हा भरतो, त्याची गोलंदाजी त्याची फलंदाजी चांगली होती, त्यावेळेस बॉस फायटर साखर संघ बक्षिसास पात्र होतो. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, चेंडू एवढा चांगला की सर्वांना चकवलंय. यश फलंदाज यश चकवत चेंडू जातोय लॉंग सीमारेषेच्या बाहेर येतोय 22च्या स्वरूपात चौकार. अंगना में बाबा दुआरे पे माँ, अरे अंगना में बाबा
बॅक टू बॅक विकेट, सेकंड इन रो. सरक दुसरा झटका, दुसरा फलंदाज आला काय आणि केलं काय डीजे.
संघ हा या सामन्यामध्ये विजय प्राप्त करू शकतील. त्याचबरोबरीने फलंदाजीसाठी सौजन्य दांडेकर सुद्धा असणार आहे. त्याच वेळेला राहुल मुजावर आहे. अगदी चांगली डेप्थ आहे बॅटिंगची बॉस फायटर साखर संघामध्ये. आणि खरोखरच ही मॅच अगदी रंगतदार होणार यात तिळ मात्र शंका नाहीये. dreamscricket.in च्या माध्यमातून जे जे प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह घर बसल्या पाहतायत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे शुभा चषक 2026 मध्ये. आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीचा तिसरा सामना आपण या ठिकाणी अनुभवतोय. चौथा सामना आपण अनुभवतोय. अमित पारकर नित्य नियमाने नागेश्वर आवाज संघाकडून अगदी 3 ते 4 वर्ष पॉवर प्लेच्या ओव्हर हँडल करत असतो. आणि त्या पॉवर प्लेच्या ओव्हर हँडल करत असताना स्वतः स्पिनर असून ज्या निधड्या छातीने तो गोलंदाजी करण्यासाठी समोर जातो आणि आजवर अनेक फलंदाजांना आपल्या गोलंदाजाच्या तालावर त्याने नाचवलेलं आपण पाहिलेलं आहे. या सीझनमध्ये अमित पारकर या गोलंदाजाने सुद्धा ॲज अ आयकॉन म्हणून बऱ्याच स्पर्धा या ठिकाणी कव्हर करताना तो पाहायला मिळालेला आहे. 30 मध्ये 57 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि या 30 धावांचं आव्हान पार करण्यासाठी स्ट्राइक एंडला पंकज नाखवा आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्राइक एंडला रोनित नाखवा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल या इनिंग मधील रिवा स्वीपचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडूने सुटून डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलेला महत्वपूर्ण इनिंगची आगाज आणि सुरुवात करणारा पहिला चौकार. गाणं लागलं असावं आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा श्रेय आलेला आहे. राईट हँड राऊंड विकेटने अमित पारकरने टाकलेला लेग कटर बॉल त्याला पीक चांगलं केलं होतं. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पडल्यानंतर बॉल त्यामधील गती आणि जी फ्लाइट दिली होती त्यामुळे बॉलने घेतलेलं जास्त वळण आणि तो मारण्यासाठी गेलेला पंकज नाखवा याने खूप जास्त सफल झाला होता आणि त्याच वेळेला तो फंबल सुद्धा झालाय असं सुद्धा आपण म्हणूयात. डॉट बॉल आलेला आहे. पहिले 2 बॉल त्यामध्ये 4 धावा. रिव्हर्स स्वीप पुन्हा एकदा पहिला रिव्हर्स स्वीप त्यानंतर सरळ आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर पुन्हा एकदा रिव्हर्स. पहिले 3 बॉल त्यामध्ये 4 धावा. क्षेत्ररक्षकाने चुकी केली नसती तर कदाचित 3च्या 3ही डॉट आपल्याला पाहायला मिळाले असते. डीप मिड विकेट मध्ये थोडासा वाईड क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे त्याचा फायदा कदाचित होऊ शकतो. आहा यालाच अमित पारकरची गोलंदाजी म्हणतात परंतु लेग स्टंपच्या खूप बाहेरून बॉल गेलाय त्यामुळे अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झाल्यानंतर धावा 5 होणार हे तितकंच खरं आहे. अमित पारकर आणि त्याने केलेली अगदी माणगाव तालुक्यामध्ये जाऊन गेल्या वर्षीच्या मोसमामध्ये जबरदस्त गोलंदाजी खरोखरच मेडन ओव्हर त्यांनी टाकली होती आणि ते कौतुक आयकॉन स्पर्धेमध्ये त्याने केलं होतं. यावेळचा बॉल सरळ आलाय तो ठोकलाय डीप मिड विकेटच्या बाहेर. नाही क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला. वाऱ्याच्या प्रवाहासाठी इथे थ्रो सटीक फेकला होता. अमित पारकर याने तो पकडला नाही. गॅदर त्याला करता आलेला नाहीये आणि तिथे मात्र रनआउट स्वरूपाची विकेट मिळाली असती. कॉलिंग मध्ये किंवा ज्या पद्धतीची अंडरस्टँडिंग दोनही फलंदाजामध्ये आवश्यक होती तशा पद्धतीची पाहायला मिळालेली नाहीये आणि त्यामुळेच इथे या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. बघा एक छोटा खेळाडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतंय. आजवर अनेक खेळाडू पाहिलेत पण आज आपल्या स्टाईल मध्ये बघा 2 हात आपले कमरेवर ठेवून जसा विठोबा कटेवर हात ठेवून उभा असतो तसा हा एक छोटा खेळाडू नागेश्वर आवाज संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न केलेला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण नाहीये आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना पंकज नाखवा आणि बॉस फायटर सागर यांना मिळतील
शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, यावेळेला कनेक्शन चांगला आहे की नाही, आणि आहे 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 बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. या ओव्हरची समाप्ती करणारा आणि पंकज नाकवाच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. च्या रूपाने चौकार आला, डीप स्क्वेअर लेगला एक चौकार आला, एक दुहेरी धावांचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, एक वाईड बॉल पाहायला मिळाला आणि शेवटच्या बॉलवर षटकार पाहायला मिळाला. अशी ती ओव्हर, कोणतीही विकेट नाहीये. त्यामध्ये अमित पारकरची गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळाली पहिल्या 3 चेंडूमध्ये. तदनंतरच्या काळामध्ये गोलंदाजाचे व्हेरिएशन संपले, त्याचे फेवरेट बॉल संपले व फलंदाजाने त्याला अगदी वेल जज केलं, वेल आयडेंटिफाय केलं आणि जाणून बुजून ज्या जागेमध्ये मारायचे होते तिथे त्याने फटके मारले आणि 17 धावा लुटल्या. वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात करा, जे टार्गेट आहे त्याच्या जवळपास जा आणि अशाच पद्धतीचा काहीतरी खेळ पंकज नाकवा आणि बॉस फायटर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिलं षटक समाप्त, 17 धावा. आणि कबड्डी या खेळावर विशेष प्रेम असणारा परंतु क्रिकेटची माझी जवळीक ही तितकीच जास्त आहे असं सांगणारा आपला भाऊ गेलाय, पण भावाला बॅकअप करण्याची गरज दुसऱ्या भावाला आहे. त्यामुळे समीर पारकर आता गोलंदाजीसाठी आलाय. या खेळाडूने सुद्धा प्रत्येक लीग स्पर्धेमध्ये आपली एक वेगळी ओळख आणि छाप निर्माण केलेली आहे. या वेळेला संघाला गरज आहे, जबाबदारी कशा पद्धतीने समीर आपल्या अंगावर घेतोय हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. राईट हँड ओव्हर दी विकेटने बॅकफुटला जाऊन कट आणि पंच करण्याचा प्रयत्न, पण डीप कव्हरला प्रोटेक्शन आहे. पॉवर प्लेचा अंतिम ओव्हर आहे. सो डेफिनेटली डीप पुन्हा एकदा समीर. रोनित नाखवा या वेळेला दुधारी तलवार फिरवतोय. डीप पॉइंट सीमारेषेच्या पार रोनित नाखवाच्या बॅट मधून षटकार. थँक्यू सो मच. पहिला बॉल खूप चांगला होता आणि तदनंतरच्या काळामध्ये इथे आपण पाहिलं की रिव्हर्स स्वीप जबरदस्त प्रहार या ठिकाणी रोनित नाकवाच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तसं पाहिलं गेलं तर रोनित आपल्या गोलंदाजीसाठी जाणला जातो परंतु फलंदाजी करू शकतो. सरळ बॅटने खेळलेला आहे, लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, मोठी धाव घ्यावी लागते आणि तोपर्यंत चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे 4. त्या उलट मी म्हणेन गॅप मध्ये खेळला होता आणि फिल्डिंगला अनुसरून फलंदाजी केली, त्यामुळे रोनित नाकवाला मिळालेल्या या 4 धावा. लोवर फुल टॉस बॉल, घुटना टेक, तमाशा देख, बिहाइंड युअर विकेट. कोणता क्षेत्ररक्षक नाहीये 38 सर्कलच्या बाहेर. एक टप्पा उडून चाललाय बॉल मैदानाच्या बाहेर. आणखीन एक रोनित नाकवाच्या बॅट मधून लगातारचा दुसरा चौकार. जबरदस्त प्रहार आणि 1.4 षटकांची समाप्ती झालेली आहे, म्हणजे 10 बॉल समाप्त झालेले आहेत आणि त्यावर तब्बल 31 धावा आल्यात. पुन्हा एकदा हवेचा परिपूर्ण वापर करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या अस्पष्ट कडेला स्पर्श होऊन विकेट कीपर अमित पारकरच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि अंपायरना समजण्याच्या आधीच रोनित नाखवा याने आपली चाल
पवेलियनच्या दिशेला घेतलेली आहे, त्यामुळे खेळाडू वृत्तीचं चांगलं प्रदर्शन. फलंदाज रोनित नाकवा इज गॉन. जन्मजात संघर्षाचे बाळ कडू आहे पाठीशी, आता जिंकल्याशिवाय रणांगण सोडणार नाही. आणि तसंच असायला पाहिजे ना, की ज्या वेळेला तुम्हाला आणि तुमच्या पराभवाची चर्चा केली जाते त्यावेळेला तुम्हाला घाम गाळावा लागतो, मेहनत करावी लागते. संघ अडचणीमध्ये आहे, बऱ्याचशा अडचणी बऱ्याचशा चुका वारंवार होत आहेत, रिपीटेड होत आहेत. त्या चुका पहिल्या सुधाराव्या लागतील. एक चूक रिपीट झाली नाही पाहिजे. राहुल मुजावर ॲज अ वन डाऊन बॅटर म्हणून मैदानामध्ये आलेला आहे. जबरदस्त प्रहार करण्यासाठी तो जाणला जातो. डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग त्याला करता येते हे मी पाहिलेलं आहे. पण या मैदानावर डावखुऱ्या फलंदाजासाठी वारा उपयुक्त आहे. फ्रंट फुटला येऊन चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. धाव झाली असती, होणार आहे. लेट कॉलिंग ऍक्सेप्ट केल्यानंतर सुद्धा धाव पूर्ण झालेली आहे. बघा क्षेत्ररक्षक थोडंसं लेझी आहे. मी मगाशी सुद्धा म्हणालो होतं, एव्हरीथिंग इझी व्हेन यू क्रेझी अँड एव्हरीथिंग अनइझी व्हेन यू लेझी. खूप लेट कॉल ऍक्सेप्ट केला आणि तरी सुद्धा धाव पूर्ण झालेली आहे. आणि धावत संख्येत 1 ने बदल झाला. धावा झालेल्या आहेत त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा, 1 विकेटचं पतन. आता स्कोर कार्ड पाहिलं तर पंकज नाखवाने 6 बॉल फेस करत असताना 1 षटकार मारलेले आहेत, 2 चौकार मारलेले आहेत आणि त्याच वेळेला 266चा स्ट्राईक रेट त्याचा आहे. रोनितने 5 बॉल फेस करत असताना 14 धावा बनवल्या, 2 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश. 350चा स्ट्राईक रेट त्याचा होता पण तो बाद झालाय. राहुल मुजावर आता स्वतःच त्याने एक सिंगल काढलेली आहे. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल, कारण मागील ज्या चेंडूवर त्याने धाव घेतली होती तो शेवटचा बॉल होता. बघा, क्रिकेटच्या या पटलावर दुसरं महायुद्ध झाल्यानंतर अगदी इंग्लंड वर्सेस साऊथ आफ्रिका असा एक सामना झाला होता. तो टेस्ट क्रिकेटचा सामना तब्बल 14 दिवस खेळला होता आणि त्यानंतर 15 दिवस ऍक्च्युली तो सामना होणार होता, पण ती जहाजांचा प्रॉब्लेम होता त्यामुळे तो सामना अनिर्णित राहिला 45 धावांची गरज असताना. पण त्यानंतर 5 दिवसांच्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. पण 14 दिवस सुद्धा टेस्ट क्रिकेट खेळलं गेलेलं आहे. त्यामध्ये 2 दिवस रेस्टसाठी होते. यावेळचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळतील की नाही ही अपेक्षा नंतर, परंतु जबरदस्त चेंडू फिरवलाय असं मी म्हणेन. आणि अमित पारकर या गोलंदाजाकडे ती शैली आहे. शैलीदार गोलंदाज कोण आहे तर अलिबाग तालुक्यामध्ये मी पहिलं नाव घेईन अमित पारकर. पण यावर्षी तितकीसे त्याला नशिबाची साथ मिळालेली नाहीये हे तितकंच खरं आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, हा बॉल कसा सोडला जाईल, जसा मिळालाय तसा भिरकावलाय क्षेत्ररक्षकाने, जेमतेम अडवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आयत्या वेळी असे क्षेत्ररक्षक किंवा असे खेळाडू मैदानात उतरल्यावर असे चित्र तुम्हाला बऱ्याच वेळेला पाहायला मिळतात. त्याचा प्रत्यय सुद्धा मैदानामध्ये आलाय. धाव संख्येत पुन्हा 2 ने बदल झालाय. धावा झालेल्या आहेत त्या 34, 1 विकेटचं पतन. आता पाहूयात जे रन रेटचा जर आपण विचार केला तर 14.57, रिक्वायर रन रेट 8.63 ची आवश्यकता. गोलंदाज अमित वैयक्तिक स्पेल मधील अंतिम ओव्हर. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप, डायरेक्ट हिट. येस क्लोज कॉल झाला असता. खराब फेकी, खराब थ्रो, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय पंकज नाकवा आणि राहुल मुजावर. एक मिनिट पंच, ती स्कूटी आहे ती जरा लांब पार्क करायला सांगा. डीप स्क्वेअर लेगला रस्त्याच्या मध्ये ती स्कूटी आहे ती चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या 35, 2.3 षटकांची समाप्ती. हा, नेक्स्ट ओव्हरला पाणी घेऊन यायचंय. 39, सॉरी फॉर द मिस्टेक.
शेवटचे 2 बॉल पंकज नाकवा सफल झालाय. ताकदीने मारण्याचा प्रयत्न केला होता. कधी कधी ही ताकद तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला तुमची जी हेड पोझिशन असते ती खाली पडते आणि तुम्ही त्यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळता. आणि कधी कधी क्रिकेटच्या बेसिक्स नियमांवर सुद्धा तुम्हाला येणं फार गरजेचं असतं. सरळ बॅटने जास्त स्ट्रोक खेळा. जेव्हा गरज असेल तेव्हाच तुम्ही अशा पद्धतीचा स्ट्रोक आणि त्याचा अवलंब करा. खोलवर टप्प्याचा बॉल मिनी हेलिकॉप्टर मैदानामध्ये वाडी स्लॉंगॉनला इथे मात्र खेळून काढलाय चेंडू. आणि सिंगल डबल्सला सुद्धा फार महत्व दिलं जातं ना की ज्या वेळेला एखादे 2 मोठे फटके आल्यानंतर डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल कधीही चांगली. आणि ती घेत असताना पंकज नाकवा आपल्याला पाहायला मिळते ज्या वेळेला 3 षटकांची समाप्ती आफ्टर 3 ओव्हर्स 40 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चला मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. मी कौतुक करेन आयोजक आद्या अमित नाईक प्रेक्षक गॅलरी आहे त्याच्या बाजूला जी स्कूटी लावलेली आहे एकच स्कूटी आहे. ती स्कूटी फक्त एका योग्य जागेला तुम्ही पार्क करा. मी विनंती करतो. आय थिंक ती ज्युपिटर आहे. थँक्यू सो मच काका. शेवटचे 2 ओव्हर बाकी आहेत आणि 12 बॉल 17ची आवश्यकता आहे. 12 balls remaining and 17 runs need to win for बॉस फायटर साखर. आणि या वेळेला गोलंदाजी मार्कवर जयेश आपल्याला आलेला पाहायला मिळत आहे. या जयेशने फलंदाजी करत असताना त्याला जास्तीत जास्त धावा बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु त्या प्रयत्नामध्ये तो अपयशी ठरला. आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी सुद्धा शिकवतो की तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये पहा की फलंदाजी करत असताना जर तुम्हाला संधी मिळाली नाही किंवा चांगला खेळ झाला नाही तर दुसऱ्या वेळेला तुम्हाला गोलंदाजी करायला संधी मिळते आणि त्यावेळेला तुम्ही चांगलं प्रदर्शन करू शकता. आणि तिथे जरी झालं नाही चांगलं प्रदर्शन तर फिल्डिंग आहेच. चांगल्या संधीची वाट पाहणं हे फार गरजेचं आहे. 12 बॉल 17 आणि या अशा रोमांचक मॅच मध्ये स्टंपच्या जवळून बॉल गेलाय आणि पण स्टंपला लागलेला नाहीये. 11 बॉल 17 मॅच इंटरेस्टिंग मूड मध्ये आहे. ऑन साइडला राईट हँडेड बॅटरला कदाचित बॉल मारत असताना प्रॉब्लेम फेस करावे लागतील. कनेक्शन चांगलं जरी झालं जास्त उंच बॉल गेला तर मैदानाच्या आतमध्येच थांबू शकतो. या शक्यता आणि या गोष्टींना किंवा या गोष्टींकडे लक्ष ठेवून दोनही फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल. जयेश पुढील बॉल यावेळेस पहा फ्रंट फुटला येऊन सरळ लॉंग ऑफच्या वरून जबरदस्त प्रहार. हाहाकार पंकज नाकवाच्या बॅट मधून षटकार. असं म्हणतो की क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. आता गोलंदाजांना एक बेनिफिट काय आहे की राईट हँडेड बॅटरला ऑन साइडला बॉल मारत असताना त्यांना थोडेसे प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात आणि त्या खूप लांब षटकार. सो मच 47 धावा झालेल्या आहेत. 9 बॉल मध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता. पंकज नाकवा वैयक्तिक 12 बॉल मध्ये 33 धावसंख्येवर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल याच बॉलवर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न कदाचित त्याच्याकडून पाहायला मिळू शकत होता. डीप मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल येणार. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. माऊली 11 वर्सोली संघाच्या संघनायकाला मी इन्व्हाइट करतोय. तुम्ही लगेचच इथे नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. लगेचच तुमचा मुकाबला आहे. यावेळचा बॉल पहा राहुल मुजावर सुद्धा मैदानाच्या बाहेर ठोकतोय. 6 धावांचा हा विजयी षटकार. बॉस फायटर साखर संघ अगदी लवकरच हा सामना विजयी होऊन मैदानाच्या बाहेर त्यांचं कौतुक करेन. का करेन? कारण लवकरच ही मॅच फिनिश केलेली आहे. आयोजकांचा वेळ वाचवलेला आहे. नो डाऊट या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब अशाच खेळाडूला आपण देऊयात. वैयक्तिक त्याने
34 धावा बनवल्या असा नॉट आउट 34 धावा बनवणारा पंकज नाखवा ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मी पुन्हा एकदा पंकज नाखवा आणि त्यांच्या टीम कॅप्टन्सना इन्व्हाइट करेन की तुम्ही लगेच टॉस उडवण्यासाठी या. आज खरं तर वातावरणामध्ये सकाळी थोडासा फॉगी वातावरण होता, थंडी जास्त होती, कारण मकर संक्रांती आल्यानंतर थंडी थोडीशी कमी कमी होताना पाहायला मिळाले. परंतु सध्या वातावरणामध्ये जे बदल होत आहेत ना, ते प्रिडिक्शन करणं हवामान खात्याला सुद्धा आता करणं कठीण जाते. आणि हा निसर्गाने केलेला चमत्कार आहे. कारण या गोष्टी वर्षानुवर्षे चालू होत्या की मकर संक्रांत आली की सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केला, सूर्य उतरण्याला लागला, दिवस मोठा व्हायला लागला की हीट वाढत जाते. आणि अशा वेळेला या गरमागरमीमध्ये सर्व क्रिकेटर्स आपली शरीर जपतायत. पाणी चांगलं प्यायला त्यांनी पाहिजे आणि